नमोबुद्धाय, जय भीम, जय संविधान. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरांच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा, मंगल कामना आणि असीमता. अजिंठा बुद्ध विहार धाड व परिवार तसेच बुद्ध विहार जोडो अभियानाचे सर्व सदस्य यांच्या वतीने या नामांतर लढ्यामध्ये जे शहीद झालेले आहेत त्या सर्वांना मानवंदना. आता आम्ही आज चाललेलो आहोत महामानवांना मानवंदना आणि अभिवादन करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरला. तर चला आपण सोबत जाऊया. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. यामध्ये आमच्या भाडवासियांचे अनेक योगदान आमच्या भीम सैनिकांनी पण या नामांतर लढ्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. जेलमध्ये जाऊन त्यांनी बाबासाहेब तर यामध्ये प्राथमिकरित्या ज्यांनी धम्माची चळवळ बाबासाहेबांची चळवळ जागृत होत नामांतर लढ्यात सहयोग दिलेला आहे अशांचे काही नावं इथे उच्चारण्याचं माझं प्राथमिक कर्तव्य समजून ते उच्चारत आहोत. तर यामध्ये आयुष्यमान सत्यवान बोर्डे, नंतर अम्मा मोरे, नंतर आयुष्यमान अरुण तुकडा थोरात, तसेच यामध्ये आयुष्यमान सुनील नरेंद्र बोर्डे, रमेश भिकाजी बोर्डे, तसेच बरेचसे असे उपासक आहेत जे या नामांतर लढ्यामध्ये धाडमधून त्या चळवळीची त्या नामांतर लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे. तर यामध्ये ज्यावेळी धाडला इथे धाडमध्ये इथे बसस्टँडच्या समोर आमच्या भीम सैनिकांनी इथे चक्र उपोषण ठेवलेले होते. त्यावेळेस वामन दादा कर्णकांना माहिती पडलं की आमचे धाडचे भीम सैनिक सुद्धा या आंदोलनामध्ये नामांतर लढ्यामध्ये योगदान देत आहे. तर वामन दादा स्वतः धाडला येऊन या चक्र उपोषणाला त्यांनी भेट दिली होती. ते वर्ष होतं 1979 ते 80 या दरम्यानचा तो काळ खंड होता. आणि आमच्या भीम सैनिकांनी जो योगदान दिलेलं आहे त्यामध्ये आमचे काही भीम सैनिक या नामांतर लढ्यामध्ये ज्यांनी जेल केलेले आहे ते इथे उपस्थित आहेत. तर यामध्ये सर्वप्रथम आयुष्यमान अरुण तुकडा थोरात यांनी जेलामध्ये जे योगदान होतं ते दिलेलं आहे. पण रमेश भिकाजी बोर्डे हे सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी होते. तर त्यांच्याकडून फक्त जास्त नाही, कारण त्यांचं आता कामाची वेळ झालेली आहे आणि आम्हाला पण विद्यापीठाला अभिवादन करण्यासाठी जायचं आहे. तर फक्त एका मिनिटामध्ये त्यांचं आपण मनोगत जाणून घेऊया की जेलमध्ये तुमची डांबल्या गेलं होतं, तुम्ही त्यावेळेस राजकैदी म्हणून तुम्ही राजद्रोही कैदी म्हणून तुमचं त्यावेळेस जातं. तर दादा तुम्ही त्याबद्दलचं काही थोडं आमच्या प्रेक्षकांना त्याबद्दल सांगा. आता ते सांगणार आहे आपण की तुला काय तुम्ही जागृत ठेवली तुमचा अभिवादन नाही कारण जेलमध्ये तुमचं 70-80 जण आम्हाला इथून जेवढ्या भाट्यावरून उचलल्या गेलं गाडीत दाबल्या गेलं आम्हाला. नंतर तिथून आम्हाला डायरेक्ट आपल्या इथं पुढं आपल्या लातूरमध्ये आम्ही बरंच म्हणजे 2 प्रोग्राम केले. 2 प्रोग्राम मग आमची खाय प्यायची व्यवस्था नव्हती. तर आमची बरेच भीम सैनिक होते तिथं. त्या भीम सैनिकांनी चळवळ केली आणि आम्हाला प्रदान करून दिलं. म्हणजे जे भीम सैनिक आतमध्ये दाबले गेले त्या भीम सैनिकांनी साठी दुसऱ्या भीम सैनिकांकडून धक्क्याची व्यवस्था केली. अशी ही चळवळ चालू होती. दादा 2 चपडे जेलामध्ये 10 दिवसासाठी 15 दिवसासाठी एका महिन्यासाठी दाबले गेले होते आणि त्या नामांतर लढ्यासाठी त्यांनी योगदान दिलं. तर मी भीम सैनिकांच्या सारखीच मी त्यांचं इथं सत्कार करू इच्छितो.
जय भीम. जय भीम. जय भीम मंडळी. जय भीम. चला जय भीम. बघा, आज आम्हाला गर्व आहे की आज असे 2 उपासक आणि 2 भीम सैनिक आमच्या धाननगरीमधून तसे 10 ते 15, 20 कार्यकर्ते हे अटक झाले होते, परंतु आम्हाला आजच्या दिवशी 2च उपस्थिती लाभलेली आहे, म्हणून मी यांचं सर्वशः आभार मानतो. आमच्या धाडवासियांच्या वतीने जो लढा दिला त्या लढ्यामध्ये आमचंही कुठं योगदान आहे आणि बाबासाहेबांची चळवळ चालू करण्यासाठी जे आम्हाला प्रेरणादायी आहेत असे आमचे भीमसैनिक आम्हाला सदैव मार्गदर्शन करतात की भीमाची चळवळ कशी चालवायची ही यांच्याकडून शिका आणि रक्त वाहू द्या, कारण त्या भीमाने आपल्यासाठी जेवढं काही केलं तेवढं भीमाचे उपकार कधी विसरू नका, विसरू नका, विसरू नका. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. आज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरांच्या सर्वांना मंगलमय आणि बुद्धविहार जोडो अभियानाच्या सर्व सभासदांकडून या नामांतरा लढ्यामध्ये जे शहीद झालेले आहेत त्या शहीदांना सर्वप्रथम परिवारानंतर अभिवादन. आंबेडकरांच्या नावाने आता सध्या विद्यापीठ बाबासाहेबांच्या नावाने आता सध्या चालू आहे. तर मी त्या मनुवादी वृत्तीच्या विचारांच्या लोकांना सांगू इच्छितो की जर भारतीय संविधान जर आता सध्या भारतात लागू नसतं तर तुम्ही आम्ही बेमोत कुत्र्याच्या हाल जगलो असतो. जी वर्णव्यवस्था आतापर्यंत चालवलेली होती, जी पेशवेशाही आतापर्यंत चालू आलेली आहे, त्या पेशवेशाहीचा खात्मा आणि नंतर भारतीय संविधानाने दिलेले तुम्हाला अधिकार, त्या संविधानाच्या अधिकारामुळंच तुमची मुलं आणि तुमच्या ज्या पत्नी आहेत त्या या भारतामध्ये स्वतंत्ररित्या कुठेही घुमू शकतात, कुठेही फिरू शकतात, शाळा शिकू शकतात, नोकऱ्या करू शकतात, उद्योगधंदा करू शकतात. तर हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यामुळे वर्णव्यवस्था मनुस्मृतीने आतापर्यंत महिलांना बांधून ठेवलेलं होतं, त्या महिलांना स्वातंत्र्य देण्याचं काम बाबासाहेबांच्या संविधानात दिलेलं आहे. तुमच्या मुलांना शाळेत शिकण्याचा अधिकार, आमचे हे जे बंधू मित्रवर्य गाडी चालवत आहेत ही पण भारतीय संविधानाच्याचमुळे आजपर्यंत इथे गाडी चालवत आहात. हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेलं पीपल एज्युकेशनची एक संस्था, ज्यामध्ये मिलिंद कॉलेज आणि ह्या संस्थेचं नाव पीपल एज्युकेशनचं इंजिनिअरिंग कॉलेज याचं हे बॅनर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पीपल एज्युकेशन यांच्यामार्फत हे इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबादमध्ये शहरामध्ये मिलिंद कॉलेजच्या बाजूलाच. बघा, सर्व भीमानुयायी अभिवादन करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरांच्या दिवसानिमित्त सर्व अनुयायी महामानवाचं अभिवादन करण्यासाठी आणि ज्या भीमसैनिकांनी या नामांतराच्या लढ्यामध्ये शहीद झालेले आहे त्या शहीदांना अभिवादन करण्यासाठी सर्व भीमसैनिक, भीम उपासिका, धम्म उपासिका सर्व गेटकडे जात आहेत. आणि पीपल एज्युकेशनचा संदर्भ सोबत आमचे धम्मचारणी वैशाली बोर्डे सुद्धा आहे. जय भीम.
समुदाय जय भीम जय संविधान. आज 14 जानेवारी म्हणजेच विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज नामांतरण दिवस. या सोहळ्यामध्ये मी सर्वांसाठी मंगल शुभेच्छा देतो. आणि या नामांतरण लढ्यामध्ये जेही शहीद झालेले आहेत त्या सर्वांना मानवंदना देतो. ज्या विश्वरत्नांनी गोरगरिबांवर आणि आपल्या मागासवर्गीयावर अत्याचार रोखण्यासाठी समता सैनिक दलाची जी स्थापना केलेली आहे त्या समता सैनिक दलाच्या इथं शूर ज्यांची गाथा लिहिल्या गेलेली आहे त्या भीमांच्या कन्या इथं उपस्थित आहे. सर्वांना जय भीम. बघा, सर्व बाबासाहेबांनी दिलेले अधिकार आहेत, संविधानाच्या मार्फत दिलेले अधिकार आहेत. तर आमच्या सर्व ह्या भीम कन्या ज्याला म्हणतात त्या आपल्या बाबासाहेबांनी दिलेल्या उपकाराची भेट ही समता सैनिक दलाच्या संरक्षणासाठी ज्या महिला इथे अभिवादन करण्यासाठी येत आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी वर्दीमध्ये निळ्या वर्दीमध्ये आज इथे उभे राहून सर्वांना संरक्षण देत आहे. यासाठी मी काही सर्वांना मानाचा सलाम करतो आणि असेच आपण कार्य करत राहू यासाठी सर्वांना मंगलकामना आणि असीम एकता देतो. आमच्या अजिंठा बुद्ध परिवार धार यांच्या वतीने बरोबर आपलं सर्वांचा अभिनंदन करतो. जय भीम जय संविधान. आमचे पुतणे आयुष्यमान मनोज आणि त्यांच्या पत्नी प्रिया बनकर हे दोन्ही धम्मोपासक उपासिका कन्नडवरून येथे मोटरसायकलीवर विद्यापीठाच्या नामांतर सोहळ्यासाठी हजर झाले. त्यांनी असा आज संकल्प केला की ते धम्माचं आचरण करून धम्मासाठी आपलं आयुष्य वाहून घेणार आहे. म्हणून धम्मोपासक आणि धम्मोपासिका तसं धम्मसेवक आणि धम्मसेविका यांचं मी अजिंठा बुद्ध विहार धार आणि जे आपलं बुद्ध विहार जोडो अभियान त्यामध्ये सक्रिय कार्यकर्ता असून ते कन्नडच्या साईडमध्ये आपलं अभियान राबवण्याचा त्यांनी आपल्याला संकल्प सांगितलेला आहे. तर त्यांचं खरोखरच मी दोघांचं पण आणि बनकर कुटुंबियाचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो की त्यांनी धम्माची चळवळ जाणून धम्माला जाणून त्यांनी त्यांचं जीवन हे कार्यशील करण्यासाठी गतिमान करण्यासाठी संकल्प घेतला. या संकल्पने त्यांचं व त्याच्या कुटुंबाचं मंगल हो, कल्याण हो, सुखी हो. मागासवर्गीय दलितांना होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी ज्या समता सैनिक दलाची स्थापना केली होती त्या समता सैनिक दलातील शूरवीर असे सैनिक आज आमच्या सोबत आहे. तर आमचे आराम दादा तसेच आमचे वाघमारे दादा हे समता सैनिक दलाचे 8 ते 9 वर्षापासून ते समता सैनिक दलामध्ये आहे. आणि बाबासाहेबांचे कुठेतरी आपल्याला उपकार आपल्या आयुष्यावर आहे, आपल्या घराण्यावर आहे. या काहीतरी आपण थोडं खारीचा वाटा उचलून काहीतरी कार्य करू यासाठी आराम दादा आणि वाघमारे दादा यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. तर अजिंठा बुद्ध विहार धार अंतर्गत मी त्यांचं सहर्ष अभिनंदन करतो आणि त्यांचं खूप खूप साधुवाद देतो की त्यांनी बाबासाहेबांचं कार्य हाती घेतलेलं आहे. जय भीम जय. जय भीम. मी डॉक्टर शंकर बोडे अजिंठा बुद्ध विहार धार आणि आमचं बुद्ध विहार जोडो अभियान चालू आहे धारच्या अंतर्गत. आणि आमचं छोटंसं यूट्यूब चॅनल आहे जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले कारण तुमच्यासारख्यांचं मार्गदर्शन आम्हाला सदैव लावतात.
बामणाला महत्व देणार नाही रे, बामणाला महत्व देणार नाही, बामणाला महत्व देणार नाही रे, बामणाला महत्व देणार नाही, बामणाला महत्व देणार नाही रे, बामणाला महत्व देणार नाही, उच्च नीच आम्ही मानणार नाही रे, उच्च नीच आम्ही मानणार नाही, उच्च नीच आम्ही मानणार नाही रे, उच्च नीच आम्ही मानणार नाही. अरे दहावी प्रतिज्ञा सांगते का, दहावी प्रतिज्ञा सांगते काय, अरे दहावी प्रतिज्ञा सांगते का, दहावी प्रतिज्ञा सांगते काय, समता प्रतिज्ञा सांगते का, दहावी प्रतिज्ञा सांगते काय, अष्टांग मार्ग सांगितला आहे, अष्टांग मार्ग सांगितला आहे, अष्टांग मार्ग सांगितला आहे, अष्टांग मार्ग सांगितला आहे. बुद्धाचा तो संदेश आहे रे, बुद्धाचा तो संदेश आहे, बुद्धाचा तो संदेश आहे रे, बुद्धाचा तो आहे. जय भीम आमचा नारा आहे, जय भीम आमचा नारा आहे, जय भीम आमचा नारा आहे, अरे जय भीम आमचा नारा आहे, जय भीम आमचा नारा आहे. बाबासाहेबांचे पाय काय रे, जय बुद्ध संविधान. सांगते का, विद्यापीठाच्या समोर ॲडव्होकेट संघ जे इथं गाण्याच्या माध्यमातून बहुजन विद्यार्थी आघाडीच्या मार्फत हे जे चालू आहे, तर आमचे मित्र ॲडव्होकेट तारू सर आपल्या प्रतिक्रिया नोंद करतात. साथियो जय भीम. मी ॲडव्होकेट प्रल्हाद तारू, बहुजन विद्यार्थी आघाडी जालना, औरंगाबाद व परभणी प्रभारी. या ठिकाणी बहुजन विद्यार्थी आघाडीच्या वतीनं आज हा 22 प्रतिज्ञांचा जो जागर आहे, जो आज ह्या काळाची गरज आहे की हा बहुजन समाज, बाबासाहेबांनी आपल्याला 1956ला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या, त्या 22 प्रतिज्ञांचा आज आमचा समाज तर इसरत चालला आहे. तर त्या समाजाला जागृत करण्यासाठी ही बहुजन विद्यार्थी आघाडी इथल्या औरंगाबाद विद्यापीठामध्येच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये हा बहुजन विद्यार्थी आघाडी शाहू फुले आंबेडकरांची चळवळ जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. आणि आज ह्या 22 प्रतिज्ञेचा जागर हा बहुजन विद्यार्थी आघाडी औरंगाबाद छत्रपती संभाजी नगरच्या युनिटच्या वतीनं ॲडव्होकेट शुभम उबाळे असतील, ॲडव्होकेट आकाश सुरोसे असेल व आमचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी एक पथनाट्याच्या द्वारे या ठिकाणी हा बहुजन विद्यार्थी आघाडीच्या वतीनं 22 प्रतिज्ञाचा जागर या ठिकाणी आम्ही करत आहोत. आणि सर्वांनी 22 प्रतिज्ञाचं पालन करावं अशी माफक आशा बहुजन विद्यार्थी आघाडीच्या वतीनं आम्ही संबंध महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्व आंबेडकरवाद्यांना सांगत आहोत. जय भीम, जय संविधान, जय मूल. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला वर्णव्यवस्थेतून काढून 22 प्रतिज्ञाचं पालन करण्यास सांगितलेलं आहे, परंतु आपला भरकटलेला समाज, शिकेल सवरेले जे विद्यार्थी आहेत ते स्वतः शिकून बिघडलेले आहेत किंवा ते वाम मार्गाला लागलेले आहे, अंधश्रद्धेच्या बळी पडलेले आहे. तर अशा शिक्षणाचा फायदा काय? म्हणून हे विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी जे उच्च शिक्षित आहे, जे वकील पेशामध्ये कार्यरत आहेत, त्यांच्याकडून 22 प्रतिज्ञाचं जागर करणं खूप अभिमानाचं आणि अभिनंदनाचं काम करत आहे. तर सर आमच्या अजिंठा बुद्धविहार परिवार तसेच बुद्धविहार जोडो अभियानासाठी आणि त्या सर्व सभासदांकडून तुमच्या सर्व टीमना आम्ही मंगल कामना देतो, मंगल शुभेच्छा देतो, अशी नेता देतो की आपण ज्या बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचा जागर करून संपूर्ण भारतात ही ज्योत पेटवण्याचं काम केलेलं आहे. तर खरंच तुमच्या कार्याला मानाचा सलाम. जय भीम. नहीं चलेगा, नहीं चलेगा. शिक्षा, रोजगार.
जय भीम जय संविधान संभाजीनगरचे विश्वरत्न सन्माननीय डॉक्टर पोलीस बाबासाहेब आयुक्त साहेब आंबेडकर मराठवाडा यांनी विद्यापीठ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या नामांतरण सुरक्षितेची दिनाच्या काळजी घेत असताना सर्वांना मंगलमय शुभेच्छा. या ठिकाणी मदत केंद्र या उभारलेलं आहे. नामांतरण काही अडचण आल्यास जे आपण भीम सैनिक तात्काळ शहीद झाले त्या भीम मदत सैनिकांना केंद्राची संपर्क साधा. आमचा पोलीस आणि प्रशासन, पोलीस जाधव आपल्यासाठी आपल्या संरक्षणासाठी या ठिकाणी सभासदीच्या वतीने आमच्या सर्व भीम सैनिकांना निवार वंदन. आणि बघा हेच ते विद्यापीठ आहे. या विद्यापीठासाठी 17 वर्ष संघर्ष करावा लागला या नावासाठी. आणि या नावासाठी अथक असे परिश्रम घेणारे भीम सैनिक तिथे शहीद झालेले भीम सैनिकांचं इथं सर्व उच्चारण केले गेलेलं आहे. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गेट आहे की नावासाठी आम्ही भीमाचं रक्त कधीही थांबणार नाही. आणि मित्र मंडळाच्या वतीने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम. संत संन्यासाची वाणी सत्य झाली सन 14 परिणायक संत संन्यासाची वाणी सत्य झाली सन 14 परिणायक भीमा 14वेच रत्न हे भीमा 14वेच रत्न तारीख 14च काले विचारूना दीक्षेची जेव्हा झाली वाटलाट नागपूरच्या त्या वाटलाट दीक्षेची जेव्हा झाली वाटलाट नागपूरच्या त्या वाटलाट भीमा हॉटेल शिकवले भीमा हॉटेल शिकवले तारीख जयनगर मित्र मंडळाच्या वतीने भव्य भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व मित्र मंडळाचं हार्दिक विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज नामांतरण सोहळा बघू शकता. सर्व भीम अनुयायी आपापल्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहे. तसेच आमच्या लेणीवरचे आमचे पूजनीय भिक्खू संघ महानाम भंतेजी यांचं इथे यथायोग्य अशी आमची भेट झाली. तर सर्वप्रथम भंतेजींना त्रिवार वंदन. भंतेजी खूप आनंद झाला की आज विद्यापीठ नामांतरांच्या दिवशी आपण आज लाभले आणि एक सुंदरसा असा आशीर्वाद आम्हाला मिळाला. आणि एकच मंगल कामना करतो की आपण लवकरात लवकर आमच्या धाडनगरीला आपलं पद पावन स्पर्श लाभावं. आवर्जून भेट देणार आहे. साथ हा कार्यक्रम संकल्पन केला आहे. चांगल्या प्रकारे त्यालाही माझा प्रतिसाद आहे आणि एक दोन मिनिट तुमच्या सोबत येऊन आपण धम्माचा प्रचार चांगल्या रीतीने करू असे मी
सर्व वाचकांना सर्व उपासक उपासिका यांना सूचित करतो. सर्वांचं सहकार्य लाभो हीच मंगलकामना आजच्या दिनी करतो. साधू साधू साधू. परिवार हा खूप धम्माच्या अधीन आहे आणि लोकांनाही चांगल्या प्रकारे धम्माकडे घेऊन जातात. म्हणजे ही त्यांची पारमिता ते बनवतात. तरी मी या विहारात आणखी परत येण्याचा प्रयत्न करतो आणि आवर्जून येईल. साधू साधू साधू. मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा मंगलकामना. आणि या नामांतर लढ्यासाठी ज्या ज्या भीमसैनिकांनी शहीद झालेल्या त्या भीमसैनिकांना निवार वंदन अभिवादन. तर बघा अजिंठा बुद्धविहार अभियानाच्या सदस्यांच्या वतीने या भीमसैनिकांना शहीदांना विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा मंगलकामना. आणि अशी विनंती, ज्या ज्या या नामांतरण लढ्यामध्ये जे भीमसैनिक शहीद झालेले आहे या सर्वांना अजिंठा बुद्धविहार धाळ व परिवार तसेच बुद्धविहार जोडो अभियानाचे सर्व सदस्यांतर्फे विनम्र अभिवादन आणि क्रांतिकारी जय भीम. असेच आज विद्यापीठांच्या गेटसमोर भ्रमण करते वेळेस अनेक भीमसैनिक मिळाले, त्यांची प्रतिक्रिया घेतल्या. परंतु काही भीमसैनिक असे विशेष असतात की त्यांना जोडणं म्हणजे आपल्याला एक आनंद वाटतो, आपल्या चळवळीसंग जोडणं आपल्याला आनंद वाटतो. असेच एक भीमसैनिक आणि रयत सर्वांगीण विकासाचे सचिव आयुष्यमान संजय बनसोडे साहेब भीमसैनिक आपल्याला उपलब्ध झालेले आहे. तर आपल्या अजिंठा बुद्धविहारांच्या वतीने त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. तर सर्वप्रथम आपल्याला सर्वांना देवे तसेच मराठवाडा नामविस्तार दिनाच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. सर, आपल्या संस्थेमार्फत चालणारे कार्य जे आहे त्या कार्याचा फक्त आमच्या विहाराच्या चॅनलच्या मार्फत आम्ही प्रसारण करणार आहोत. तर आपल्या कार्याचं जे चालू आहे त्याच्याबद्दल आम्हाला प्रथम सर्व दलित बांधवांना, धर्म बांधवांना आणि बहुजन बांधवांना सप्रेम जय भीम. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या सर्वांनाच मंगलमय शुभेच्छा. इथे आलेला प्रत्येक भीमसैनिक हा छातीतून आलेला असतो, वाद तळागाळातला असतो आणि वाद फिरून आलेला असतो. सर्वच बाबासाहेबाचे अनुयायी आहेत. त्याच्यामुळे तुला कुणी कमी आहे कुणी जास्त नाही. जो आपला विहार जोडो जो आंदोलन धाडमार्फत धाड शक्तीच्या मार्फत जो सरांनी सुरू केलेलं आहे त्यालाही माझ्या भरभरून शुभेच्छा आहे. मी माझा अगोदर परिचय देतो. मी संजय बनसोडे रयत सर्वांगीण विकास संस्थेचा सचिव संस्थापक सचिव आहे तथा चित्रपट नाट्य आणि चित्रपट अभिनेता आहे. साधू साधू. आमच्या रयत सर्वांगीण विकास संस्थेच्या वतीने आजवर गोरगरिबांची सेवा, कधी चादरी वाटप, कधी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकं वाटप, काही शालेय साहित्य
वाटप आणि फळं वाटप, घाटी रुग्णालयामध्ये गोरगरीब जनतेला आम्ही फळं वगैरे वाटत असतो. परंतु 14 जानेवारी डॉक्टर नाम विस्तार दिन हा सर्वांना परिचित आहे, कारण तिथं मोठा संघर्ष झालेला आहे. 19 वर्षाचा संघर्ष, लोक म्हणतात 18 वर्षाचा, परंतु 19 वर्षाचा संघर्ष आणि त्या संघर्षामध्ये फार लोक शहीद झालेले आहेत. आणि मराठवाड्यातला असा कुठलाही माणूस नाही की तो नामांतरी चळवळीशी एकरूप नाही किंवा तो चळवळीत नव्हता. आम्हीही नामांतर चळवळीचे कुठंतरी छोटेसे भाग आहोत असं आम्ही मानतो आणि तीच परंपरा आजवर आम्ही कायम ठेवत आहोत. कारण असं आहे, आज आपल्याला नाम विस्तार दिन जरी आपल्याला बघायला मिळत आहे, परंतु याच्या पाठीमागे फार शहीदांचं बलिदान आहे. म्हणजे ज्या लोकांनी आपल्याला काहीच्या हत्या झाल्यात, काही पोलीस प्रशासनामध्ये किंवा लाठीचार्जामध्ये मारले गेलेले, त्या सर्वांना आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही अगोदर श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आम्ही यावर्षी म्हणजे गेल्या 3 वर्षापासून या जागी रयत सर्वांगीण विकास संस्थेच्या वतीने हा म्हणजे भव्य अन्नदान कार्यक्रम आयोजित करत असतो. गोरगरिबांची सेवा हाच आमच्या संस्थेचा उद्देश आहे. माझे सहकारी आहेत, माझे बंधू गौतमदादा माळकर, सोमनाथ भाऊ माळकरी या संस्थेचे अध्यक्ष आहेत, सौ मीनाक्षी बनसोडे आणि अमोल भाऊ थोरात हे संस्थेचे आमचे सहकारी आहेत. आणि त्याचबरोबर आमच्यासोबत फार मोठी टीम काम करत आहे. आणि मला तर वाटतं की सगळ्याच समाजानं चांगल्या कार्यासाठी पुढे यावं, संघटित व्हावं आणि संघर्ष करावा असं माझं मत आहे. तुम्हा सगळ्यांना नाम विस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जाता जाता मी माझ्या वैयक्तिक बाबतीमध्ये एक प्रमोशन करू इच्छितो की येणाऱ्या 6 फेब्रुवारी रोजी मी भूमिका केलेला माता रमाई हा चित्रपट बॉलिवूडमधून रिलीज होत आहे आणि मी सुभेदार रामजी आंबेडकरांच्या भूमिकेत आपल्याला सगळ्यांना दिसणार आहे. औरंगाबादच्या अप्सरा थिएटरमध्ये, संभाजीनगरच्या अप्सरा चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट रिलीज होतोय. तेव्हा सगळ्यांनी आवर्जून हा चित्रपट बघावा आणि सुभेदार रामजी आंबेडकर कसा दिसतो हे मला सांगावं. जय भीम, जय भारत. आनंदाची गोष्ट की बघा, भीमसैनिक या नात्यानं जोडले गेलो, परंतु मुळात माणसाचं गुण काय असतो हे माहीत नसतं, परंतु धम्म आणि निसर्ग तो घडून आणतो. असेच एक चित्रपट सृष्टीतलं नावाजलेलं नाव आमच्यासोबत आज उभे आहेत. आम्हाला खूप आश्चर्याचा धक्का बसला. आम्ही भीमसैनिक म्हणून त्यांच्या संस्थेची प्रतिक्रिया जाणून घेत होतो, परंतु मुळात ते काय आहे हे आज समजलं. रमाई चित्रपट हा जो 6 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे, तो कृपया सर्व भीमानुयांना सांगू इच्छितो की माता रमाईने जो त्याग केलेला आहे, त्या त्यागाचं बलिदान म्हणून त्या त्यागाचं बलिदानाला आपण काहीतरी एक छोटासा खालीचा वाटा उचलायचा जर म्हटलं तर कृपया या पिक्चरला आपण सर्वांनी छत्रपती संभाजीनगरला अप्सरा थिएटरमध्ये जाऊन सर्वांनी बघायचं आहे आणि या चित्रपटाला भरभरून असा प्रतिसाद द्यायचा आहे. या चित्रपटामध्ये सर हे बाबा रामजी यांच्या भूमिकेत त्यांनी भूमिका साकारली आहे. त्या भूमिकेला आपण असा प्रत्युत्तर देऊन त्यांना आपल्या चॅनलच्या मार्फत प्रतिक्रिया द्यायची आहे की ते त्यांचा रोल कसा वाटला आहे. यापुढं आपण या संस्थेच्या अध्यक्षा बनसोडेताई यांच्या थोडं अभियानासाठी आणि त्यांच्या संस्थेच्या ज्या कार्य चालू आहे त्यांच्यासाठी आपण 1 मिनिटाची प्रतिक्रिया घ्या. बनसोडेताई. यांचे बुद्धविहार जोड अभियान यांच्यासाठी आम्ही भरभरून आमच्या संस्थेमार्फत शुभेच्छा देतो आणि यांचं कार्य असंही अवरोधपणे कार्य राहावं आणि सगळ्यांना नाम विस्तार दिनाच्या भरपूर शुभेच्छा.
त्यामुळे हा जो 6 फेब्रुवारी चित्रपट या तारखेला प्रदर्शित होणार आहे त्या चित्रपटाला आमच्या अजिंठा बुद्धविहार परिवार धाड व बुद्धविहार जोडो अभियानाचे भरभरून अशा मंगलकामना की हा चित्रपट यशस्वी होऊन आपली जी भूमिका साकारली आहे त्याच्यात खूप असं महाराष्ट्रामध्ये आपण गाजलेत असाल अशी सदिच्छा व्यक्त करतो. इथेच थांबतो. जयना असं म्हणेल की मी प्रमोशनसाठी तुमच्या अजिंठा बुद्धविहारातच येतो. साधू 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 कधी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा मी तुमच्या अजिंठा बुद्धविहारात येतो आणि प्रमोशन करूयात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचेल अशी आशा करूयात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या चित्रपटात शाहू महाराजांच्या भूमिकेत रजा मुरादजी आहेत. साधू साधू त्याचबरोबर ओंकारदास मानिपुरी जे की नथाजी ज्यांना म्हणतो आपण टिपली लाईव्हचे कलावंत त्यांनी आनंदची भूमिका केली आहे म्हणजे माझ्या मुलाची भूमिका केली आहे. त्याच्यासोबत डॉक्टर उदयकुमार दाभार्डे आपल्या देशातले 5व्या नंबरचे डॉक्टर आहेत तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत आहेत. आणि त्याचबरोबर माता रमाईच्या भूमिकेत आहेत प्रेरणाजी त्या की मिस युनिव्हर्सल आहेत. अशा मोठमोठे कलावंत या चित्रपटातून आहेत आणि त्या चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली. ही फिल्म नितुराज फिल्मच्या मार्फत रिलीज होती. या फिल्मसाठी मी प्रमोशनसाठी सरांच्या आदेशाने मी तुमच्या धाड अजिंठा बुद्धविहार समितीला आवर्जून भेट देण्याची. जय भीम. जय भीम. उत्तम दादा होते तेव्हापासून शिक्षण कामले आहेत बाबासाहेबांचा स्वाभिमान सोडला नाही. तिकडं जरी मला मारलं तरी बाबासाहेबांचं गाणं गायलंच. आणि त्यावेळेचं माझं गाणं हे गाणे बिलकुल सरकारनं काळामध्ये एवढं सुंदर गातात परंतु फक्त 2 ओळी समाजाला प्रश्नाचा अर्थ ओळीत होता. पोची राम राम म्हणण्यात येतो. बाबासाहेब आंबेडकरांचं नाम विस्तार झाला. कित्येक बांधवांचा जीव गेलेला आहे. कित्येक घरदार जाळले, झोपड्या जाळल्या, गावं जाळले. दत्ता शिंदेनी स्वतःच्या डोळ्यानं बघितलेले आहे. आणि हा स्टेज बांधवांनो एवढा स्वाभिमानी आहे. ज्या दिवशी नामविस्तार झाला तेव्हापासून हा स्टेज या ठिकाणी आहे.